मुलांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण लोकप्रशासनामध्ये नव्यानं समाविष्ट केली जाणारी जी संकल्पना आहे, ज्याला आपण गुड गव्हर्नन्स किंवा सुप्रशासन म्हणतो, त्याचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत। ही पदवीधर विद्यार्थ्यांसाठी तर महत्त्वाची संकल्पना आहेच, परंतु त्याचबरोबर ज्या UPSCच्या आणि MPSCच्या किंवा इतर ज्या स्पर्धा परीक्षा झालेल्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा ई-गव्हर्नन्स, सुप्रशासन याच्याशी संबंधित असणारे प्रश्न विचारले गेलेले आहेत। आणि मग मी त्या अनुषंगाने ही संकल्पना तुम्हाला व्यवस्थित रीतीने समजून घ्यावी, कन्सेप्ट क्लिअर व्हावी याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे। तर सुशासन हा जो शब्द आहे याच्यामध्ये सु म्हणजे चांगले, आदर्श। मग सुशासन म्हणजे काय? चांगलं शासन, चांगलं प्रशासन। 1989 मध्ये जागतिक बँकेच्या अहवालामध्ये सगळ्यात प्रथम सुशासनाची जी संकल्पना आहे, ही सुशासनाची संकल्पना आपल्याला वापरलेली दिसते। त्याच्यानंतर मग युनो सारखी जी संघटना आहे, या युनो सारख्या आंतरराष्ट्रीय संघटनेने सुद्धा सुशासनाची गरज स्पष्ट केलेली दिसते। त्याच्या पूर्वी भारतातील अतिशय बुद्धिमान व्यक्ती म्हणून गणली गेलेली चाणक्य व्यक्ती जी आहे, कौटिल्य जी आहे, त्यांनी जो कौटिल्य अर्थशास्त्र हा ग्रंथ लिहिला, या कौटिल्य अर्थशास्त्र ग्रंथामध्ये सुद्धा त्यांनी काय सांगितलं की शासन हे जनतेचं कल्याण करणारं असायला पाहिजे, चांगलं असायला पाहिजे। त्याच्यानंतर वुड्रो विल्सन जे आहेत, त्या वुड्रो विल्सनने सुद्धा हे सांगितलं की ते प्रशासन काही कामाचं नाही आहे, जे लोकांच्या उपयोगाला येऊ शकत नाही। प्रशासनानं नेहमी समाजाच्या जनतेच्या कामी आलं पाहिजे आणि तशाच पद्धतीचं जाणीव त्यांनी ठेवली पाहिजे। महात्मा गांधीजींनी स्वराज्याची जी संकल्पना, सुराज्याची जी संकल्पना सांगितलेली होती किंवा त्यांची रामराज्याची जी संकल्पना आहे, या रामराज्याच्या संकल्पनेमध्ये सुद्धा सुशासनाचा उल्लेख आपल्याला दिसतो। आणि मग आधुनिक काळामध्ये 1989 पासून सुशासनाचा विचार व्हायला सुरुवात झाली। मग याचा अर्थ आपण लक्षात घेतला तर आपल्याला काय सांगावं लागेल की लोकशाही राज्यकारभारामध्ये जेव्हा कार्यक्षम आणि प्रभावी शासनाची हमी दिली जाते तेव्हा त्याला सुशासन असं म्हणतात। मग आता मला सांगा की लोकशाहीचा आणि सुशासनाचा जवळचा संबंध आहे का? तर निश्चितच आहे, कारण लोकशाहीमध्ये शासन हे जनतेला बांधिलंय। कसं बांधिलंय? तर ज्या निवडणुका असतात त्या निवडणुकीमध्ये आपण मतदान करतो आणि आपल्या पसंतीचे जे उमेदवार आहेत त्यांच्याकडे आपण सत्ता प्रदान करतो। ज्या विश्वासानं आपण त्यांच्याकडे सत्ता प्रदान केलेली असते, तो विश्वास त्यांनी सार्थ करून देण्यासाठी आपल्या हिताची म्हणजे जनतेच्या हिताची अनेक कामं, कर्तव्य त्यांनी पूर्ण करणं अपेक्षित आहे, कारण लोकशाहीमध्ये जनतेची सत्ता ही अंतिम मानली जाते। म्हणून पहा, अर्थ लक्षात घेत असताना सुद्धा व्याख्या अशीच सांगितलेली आहे की जेव्हा लोकशाही कारभारामध्ये कार्यक्षम आणि प्रभावी शासनाची हमी दिली जाते तेव्हा त्याला आपण सुशासन म्हणतो किंवा गुड गव्हर्नन्स म्हणतो। आणि अलीकडे ई गव्हर्नन्स, गुड गव्हर्नन्स या लोकप्रशासनामध्ये आधुनिक पद्धतीनं अभ्यासल्या जाणाऱ्या संकल्पना आहे। दे आर द पार्ट ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन। मग ही लोकप्रशासनामधली जी नवीन असणारी संकल्पना आहे ती आणखी समजून घ्यायची आपल्याला, तर आपल्याला तिची काही तत्व किंवा वैशिष्ट्ये जी आहेत त्याचा अभ्यास करावा लागणार आहे। पहिलं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे कायद्याचं अधिराज्य। कायद्याचं अधिराज्य ज्याला आपण स्टेट ऑफ लॉ म्हणतो, म्हणजे भारताच्या संविधानामध्ये सुद्धा कायद्याच्या अधिराज्याची संकल्पना वापरलेली आहे। कायद्याच्या अधिराज्याची संकल्पना म्हणजे नेमकं काय? तर जे काही शासन कारभार करणार आहे किंवा जनतेसाठी जी काही धोरणं ठरवली जाणार आहेत ती बाय लॉ असतील, ती कायद्यानुसार असतील। मंत्रिमंडळ पहा एखादा निर्णय घेतं तर त्या निर्णयाच्या संदर्भातलं जे विधेयक आहे ते अगोदर संसदेमध्ये मांडलं जातं, कायदेमंडळामध्ये मांडलं जातं।
मग संसदेमध्ये ते विधेयक बहुमतानं मंजूर झाल्यानंतर त्या विधेयकाचं कायद्यामध्ये रूपांतर केलं जातं. शासन, प्रशासन, प्रत्येक पद आणि प्रत्येक पॉलिसी ही कायद्यानुसार इम्प्लिमेंट केली जाते. कायदा हा श्रेष्ठ असतो. कायद्यासमोर सगळे समान असतात. मग असं जे विधिवत शासन आहे, हे विधिवत शासन सुशासनामध्ये अपेक्षित आहे. आता तुम्ही बघा, कायद्याच्या अधिराज्याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा प्रत्येक देशाची एक कॉन्स्टिट्यूशन आहे, एक राज्यघटना आहे. या राज्यघटनेमध्ये शासनासाठी कायदे असतात, प्रशासनासाठी काही कायदे असतात आणि मग त्या कायद्याच्या चौकटीमध्ये राहून शासन आणि प्रशासन काम करत असतं. एखादी विधिबाह्य एखादी कृती जर झाली तर न्यायालय लगेच शासनाच्या निदर्शनास आणून देतं, कारण राज्यघटनेच्या तत्वानुसार कारभार होतो की नाही हे बघण्याचं काम न्यायालयाचं असतं. म्हणून कायद्याचं अधिराज्य हे पहिलं तत्व सुशासनामध्ये आपल्याला स्वीकारलेलं दिसतं. दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे पारदर्शकता, ज्याला आपण ट्रान्सपरन्सी म्हणतो. पारदर्शकता म्हणजे शासनाकडून केलं जाणारं जे काम आहे ते कुठेही गुप्त न ठेवता किंवा हाईड न ठेवता जनतेला त्या कामकाजाच्या संदर्भामध्ये जास्तीत जास्त माहिती कशी उपलब्ध होईल याचा विचार करणं. आता संरक्षण खातं किंवा परराष्ट्र व्यवहार खातं याच्यासारखी काही संवेदनशील खाती असतात की जिथे गोपनीयता बाळगली जाते. परंतु सर्वसामान्य कामं करणारी, सर्वसाधारण कामं करणारी, शिक्षण, आरोग्य, शेती अशी जी कामं करणारी खाती आहेत किंवा विभाग आहेत, तर यांच्या सगळ्या ज्या धोरणांचा लाभ आहे किंवा त्या धोरणांची माहिती आहे, तर ती माहिती वेगवेगळ्या पद्धतीतून जनतेपर्यंत कशी पोहोचेल याच्यासाठी प्रयत्न केला जातो. पारदर्शकतेमुळे काय होतं? भ्रष्टाचार कमी होण्यासाठी मदत होते. माहितीच्या अधिकाराचा कायदा जेव्हा आपण केला तेव्हा माहितीच्या अधिकाराच्या कायद्यामुळे कुठे ना कुठेतरी आज शासनाच्या प्रक्रियेमध्ये ट्रान्सपरन्सी निर्माण व्हायला मदत झालेली आहे. पहा, पूर्वी जनतेला कुठेही विश्वासात घेतलं जात नव्हतं, परंतु आज जर एखादा नवीन उपक्रम सुरू करायचा असेल, नवीन प्रोजेक्ट असेल किंवा नवीन आणखी काही पॉलिसी असेल तर काय केलं जातं? अगोदर समाजातल्या विविध घटकांची मतं काय आहेत ही जाणून घेतली जातात, म्हणजे त्यांना सांगितलं जातं. अनेक खात्यांच्या वेबसाईट असतात, त्या वेबसाईट्सवर त्या खात्याच्या अंतर्गत केली जाणारी कामं आहेत ती पूर्णपणे लोकांपर्यंत पोहोचवली जातात, त्यांना माहीत करून देण्याचा प्रयत्न केला जातो. त्याला आपण म्हणतो पारदर्शकता. आणि तुम्ही सध्या बघत आहात की माहिती आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये जो बदल झालेला आहे, या बदलामुळे कुठलीही गोष्ट समाजापासून लपून राहत नाही. वेगवेगळ्या प्रकारची न्यूज चॅनल्स किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था या लगेच ती गोष्ट उजेडात आणण्याचा प्रयत्न करत असतात. दॅट्स कॉल्ड ट्रान्सपरन्सी. तिसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे समाजाप्रती किंवा जनतेप्रती शासनानं संवेदनशीलता दाखवणं अपेक्षित असते. शासन हे जर संवेदनशील असेल तर त्याला समाजाच्या अडचणी काय आहेत आणि त्या सोडवल्या पाहिजेत याची तळमळ लागते. फार पूर्वी म्हणजे 90-91 पूर्वी समाजाच्या जनतेच्या अडचणींचा विचार इतका गांभीर्यानं केला जात नव्हता. श्रीमंत लोक किंवा अभिजन वर्ग जो आहे या अभिजन वर्गाचाच विचार केला जात होता. आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटक जे आहेत किंवा महिला, बालकं जे आहेत त्यांच्या हक्काचा, त्यांच्या हिताचा इतका प्राधान्यानं विचार केला जात नव्हता. परंतु अलीकडे जर तुम्ही पाहिलं असेल तर ही संवेदनशीलता जी आहे, ही संवेदनशीलता खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आपल्याला दिसते. तुम्ही कोविड-19च्या काळामध्ये सुद्धा पाहिलं असेल की शासनाकडून अगदी प्रामाणिक प्रयत्न होतोय, केंद्र शासनाकडून होतोय, राज्य शासनाकडून होतोय. कदाचित त्याच्यामध्ये थोड्याशा उणिवा असू शकतात, परंतु या महामारीमधून समाजाला बाहेर काढणं, त्यांना आवश्यक त्या फॅसिलिटीज देणं, त्यांचे जीवित वाचवणं ही संवेदनशीलता नाही आहे तर दुसरं काय आहे? आणि दॅट वॉज द साइन ऑफ गुड गव्हर्नन्स. हे पारदर्शकता असणं, संवेदनशील असणं म्हणजे चांगल्या शासनाचं लक्षण आहे ना.
चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे उत्तरदायित्व. उत्तरदायित्व म्हणजे अकाउंटेबिलिटी. देन व्हॉट इज मीन बाय अकाउंटेबिलिटी? अकाउंटेबिलिटी म्हणजे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये आणि कर्मचाऱ्यांमध्ये किंवा शासनाच्या घटकांमध्ये जबाबदारीची भावना असणं, कर्तव्याची जाणीव असणं. जे पद माझ्याकडे आहे, ज्या विभागाचं काम माझ्याकडे दिलेलं आहे, त्या विभागाचा माझ्या कामकाजाचा फायदा सर्वांना व्हायला पाहिजे आणि माझं जे कर्तव्य आहे ते मला माहिती आहे. कुठेही कर्तव्याचा विसर पडत नाही. प्रत्येक पदावरची व्यक्ती आपापल्या पदाची जबाबदारी घेते आणि त्या अनुषंगाने काम करते. त्याला आपण म्हणतो उत्तरदायित्वाची जाणीव असणं. इंग्रजांच्या काळामध्ये जर आपण प्रशासनाची रचना बघितली ना, तर गव्हर्नर जनरल किंवा अनेक ब्रिटिश अधिकारी हे जनतेचे मालक होते, जनतेचे मालक समजायचे स्वतःला. आणि एक प्रकारची नोकरशाही निर्माण झालेली होती. त्यांना जनतेच्या कामाबाबत कुठेही उदासीनता म्हणजे कुठेही उत्साह वाटत नव्हता. ते उदासीन असायचे. कारण का? तर त्यांच्यामध्ये जबाबदारीची जाणीव नव्हती, उत्तरदायित्वाची भावना नव्हती. सुशासनामध्ये याच्या अगदी उलट आहे. सुशासनामध्ये शासनाच्या प्रत्येक घटकामध्ये उत्तरदायित्वाची जाणीव निर्माण झालेली आपल्याला दिसते. आता नीट समजून घ्या हं. उत्तरदायित्वाचा आणि संवेदनशीलतेचा खूप जवळचा संबंध आहे. एखादी व्यक्ती किंवा एखादा घटक जर संवेदनशील असेल ना, तरच तो उत्तरदायित्व ठेवू शकतो, तरच तो कामाच्या प्रती आपली बांधिलकी ठेवू शकतो, आपलं काम ऑनेस्टली प्रामाणिकपणे करू शकतो. अन्यथा त्याला कुठल्याही गोष्टी महत्त्वाच्या वाटत नसतात. आणि अलीकडे खूप चांगली गोष्ट झाली आहे पहा, की प्रशासनामध्ये अधिकारी पदावर काम करणारे जे अनेक तरुण असतात, युवक असतात, ते सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातून आले. त्यामुळे समाजाचे प्रश्न काय आहेत हे त्यांना चांगलं माहिती आहे. आणि ज्यावेळी ते तहसीलदार म्हणून, जिल्हाधिकारी म्हणून किंवा पोलीस अधिकारी म्हणून काम करतात, त्यावेळी त्यांना सगळं माहिती असतं की लोकांचे अडचणी काय आहेत आणि त्या कशा सोडवायच्यात याची तळमळ असते. आणि ही उत्तरदायित्वाची जाणीव असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे जनतेचं सहभागित्व. शासनाच्या कामकाजामध्ये किंवा प्रशासनाच्या कामकाजामध्ये लोकांचा पाठिंबा असणं हे लोकशाहीचं फार महत्त्वाचं लक्षण आहे. हुकुमशाहीमध्ये ते एक्सपेक्ट आहे का? अजिबात नाही. कारण हुकुमशाहीमध्ये लोकांनी फक्त त्या हुकुमशहाच्या आज्ञा पालन करायच्या असतात. किंवा रशियासारख्या, चीनसारख्या देशामध्ये सुद्धा आपण ही अपेक्षा करूच नाही, कारण एका पक्षाची हुकुमशाही आहे. परंतु अमेरिका, इंग्लंड, भारत हे लोकशाही प्रधान जे देश आहेत, या लोकशाही प्रधान देशामध्ये लोकशाही यशस्वी झालेली आहे की नाही याचं साईन काय असतं माहिती आहे? जिथे लोक सहभागी आहेत, सर्वसामान्य लोकांचा सहभाग असणं, लोकांचा, जनतेचा शासनाच्या प्रशासनाच्या कार्याला पाठिंबा असणं. ज्या कार्याला लोकांचा विश्वास नसतो किंवा सपोर्ट नसतो ते कार्य यशस्वी होऊ शकत नाही. मग जास्तीत जास्त प्रयत्न केले जातात की कशा पद्धतीने लोकांचा सहभाग वाढेल, नाही का? तुम्ही पहा, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्याकडे अमेरिकेच्या आर्थिक मदतीने आपण एक सामूहिक विकास कार्यक्रम नावाची योजना आपण सुरू केली होती, कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम इन 1952. हा सामूहिक विकास कार्यक्रम काय होता? तर ग्रामीण भागाचे जे प्रश्न आहेत ते वेगवेगळे न सोडवता एकत्रितपणे सोडवायचे. आणि अमेरिकेने आपल्याला आर्थिक मदत पण केली होती आणि देशाच्या 22 भागामध्ये प्रायोगिक तत्वावर आपण तो कार्यक्रम सुरू केलेला होता. परंतु दुर्दैवानं तो कार्यक्रम फेल झाला, त्याला यश मिळू शकलं नाही. ज्यावेळी परीक्षण करण्यासाठी शासकीय पातळीवर प्रयत्न झाले, कमिट्या नेमल्या, त्यावेळी त्या कमिटीने असं सांगितलं की हा कार्यक्रम सक्सेस का नाही होऊ शकला? कारण शासन फेल ठरलं. लोकांमध्ये हा विश्वास निर्माण करण्यासाठी शासन फेल ठरलं. लोकांना वाटलं की हा शासनाचा उपक्रम आहे, आपल्या हिताचा आहे, याची जाणीव किंवा याची माहिती लोकांना झालीच नाही. त्यामुळे वेळ, श्रम आणि पैसा वेस्ट गेला. मग नंतर तिथून पुढे हळूहळू आपण काय केलं? स्थानिक स्वराज्य संस्था निर्माण केलेल्या आहेत. आज स्थानिक पातळीवर जर तुम्ही बघितलं तर ग्राम स्वच्छता अभियान, संत गाडगे बाबा स्वच्छता अभियान,
महात्मा गांधी तंटामुक्त अभियान याच्यासारखे जे अभियान उपक्रम राबवले जातात, तर गावातले सगळे लोक गटतट विसरून त्या उपक्रमामध्ये सहभागी होतात. गावाचे प्रश्न एकत्रितपणे सोडवण्याचा प्रयत्न केला जातो. मग हे कशाचं लक्षण आहे? सुशासनाचं लक्षण आहे. आणि हेच महात्मा गांधीजींना अपेक्षित होतं. महात्मा गांधीजींची सुराज्याची किंवा रामराज्याची जी संकल्पना आहे ती वेगळी नाही आहे. ती फक्त आज अभ्यासताना आपण आधुनिक स्वरूपामध्ये अभ्यासतोय, एवढाच फरक आहे. पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे विश्वसनीयता. विश्वसनीयता म्हणजे शासनाबद्दल लोकांच्या मनामध्ये विश्वास असणं. हे शासन आहे ना, हे माझ्यासाठी काम करणार आहे. हे जे काही योजना उपक्रम राबवणारे कायदे, नवीन जे काही कायदे मंडळाकडून केले जाणार आहेत ते आमच्या हिताचे असणार आहेत, अशा प्रकारचा विश्वास समाजाच्या मनामध्ये निर्माण करता येणं अतिशय आवश्यक आहे. समाज आणि शासन यांच्यामध्ये सुसंवाद असणं अतिशय आवश्यक आहे. कोऑर्डिनेशन असणं अतिशय आवश्यक आहे. आणि हे कधी होऊ शकतं? ज्यावेळी जनतेच्या मनामध्ये शासनाबद्दलचा विश्वास आहे तेव्हा. म्हणून सुशासनाची पहिली अट अशी आहे की गव्हर्नमेंट जे आहे ते रिलायबल असलं पाहिजे. त्याच्यामध्ये विश्वसनीयतेचं तत्व तिनं पाळलं पाहिजे. पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे समानता. आपल्या भारतीय लोकांना समानता भारतीय राज्यघटनेच्या कलम 14 नुसार दिलेली आहे. सुशासनामध्ये शासन भेदभाव कोणत्याही प्रकारे करत नाही. पूर्वी शासन काय करायचं? जे श्रीमंत लोक आहेत, जे कर भरणारे लोक आहेत, त्यांच्या हिताचाच विचार करायचं. म्हणजे कुठेतरी असमानता स्वीकारली जात होती. परंतु या गुड गव्हर्नन्स या संकल्पनेमध्ये महिला, लहान मुलं, आर्थिक सामाजिक दृष्ट्या दुर्बल असलेले लोक, वंचित घटक असा कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जात नाही. जी काही पॉलिसी इम्प्लिमेंट केली जाते त्याचा लाभ समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत कशा रीतीने मिळेल याचा प्राधान्याने विचार केला जातो. हे समानतेचं जे तत्व आहे हे आपल्या घटनेमध्ये अतिशय महत्त्वाचं मानलं गेलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे की 1789 मध्ये फ्रान्समध्ये जी राज्यक्रांती झाली त्या राज्यक्रांतीनं संपूर्ण जगाला 3 तत्वांची देणगी दिलेली होती: स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. आणि या 3 तत्वांचा स्वीकार आपण सुद्धा आपल्या राज्यघटनेमध्ये केला. तुम्ही भारताच्या राज्यघटनेचा सरनामा जर अभ्यासला तर तुमच्या लक्षात येईल की आश्वासन दिलेलं आहे नागरिकांना की स्वातंत्र्य, समता, बंधुता जोपासण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्याच तत्वाचा अंगीकार सुशासनामध्ये इथे आपल्याला केलेला दिसतो. तुम्ही बघा ना, आज तुम्ही केंद्र शासनाचा किंवा राज्य शासनाचा विचार केला असेल तर जे घटक मागे ज्यांच्या विकासाचा बॅकलॉग आहे त्यांना विकासाच्या प्रक्रियेमध्ये कसं सामावून घेता येईल, त्यांचा विकास कसा होईल, बॅकलॉग कसा भरून काढला जाईल याचा खूप चांगल्या पद्धतीने प्रयत्न केला जातो. महिला, लहान मुलं असे जे घटक आहेत समाजामध्ये जे थोडेसे विकासाच्या बाबतीत थोडेसे मागासलेले होते त्यांच्यासाठी वेगळं विभाग, त्यांच्यासाठी वेगळ्या योजना निर्माण केलेल्या आपल्याला दिसतात. मग इक्वॅलिटी काय? दुसरं काय आहे का इक्वॅलिटी म्हणजे? नाही. यालाच तर आपण समानता म्हणतो. शासनाकडून कोणताही भेदभाव केला जाणार नाही. शासनाकडून जे कार्यक्रम, जी धोरणं राबवली जातात त्याचा लाभ सर्वांना मिळेल. दॅट्स कॉल्ड इक्वॅलिटी. दॅट्स कॉल्ड समानता. पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे सुशासनामध्ये सतत विकास कशा पद्धतीनं होईल हेच ध्येय ठेवलं जातं. वर्तमान पिढीला तर त्या विकासाचा लाभ होईलच होईल, परंतु भविष्य काळामध्ये सुद्धा येणाऱ्या पिढीला, येणाऱ्या जनरेशनला जर त्या विकासाची फळं मिळायची असतील तर ही प्रोसेस जी आहे ही कंटिन्यू चालू ठेवली पाहिजे. विकासाच्या प्रक्रियेमध्ये जरी किती अडथळे असतील तरी सुद्धा ती थांबत नाही. इट इज अ कंटिन्युअस प्रोसेस. आणि सुशासनामध्ये ते जास्त अपेक्षित आहे. पहा, सतत विकास. मग असं आहे का? मला सांगा बरं की एका क्षेत्रामध्ये विकास झाला आहे म्हणजे मग बाकीच्या क्षेत्रामध्ये कुठलेही धोरण राबवायची गरज नाही आहे? अजिबात नाही आहे. व्यक्तीचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर तिला सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, आर्थिक, पायाभूत सुविधा अशा किंवा तिच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्किल्स कसे डेव्हलप होतील अशा सगळ्या गोष्टींचा विचार करायला हवा.
तिच्या विकासामध्ये असणारे जे बॅरियर्स आहेत, जे अडथळे आहेत, ते अडथळे शासकीय पातळीवर समजायला हवेत, तरच ते सोडवले जाऊ शकतात ना. तुम्ही बघा, शासन आणि प्रशासन 24/7 काम करतंय. असं होतंय का की वर्षातले फक्त 6 महिनेच त्यांनी काम केलंय आणि मग ते धोरणांची अंमलबजावणी उर्वरित 6 महिने? अजिबात नाही, काम चालत नाहीये. मंत्रिमंडळाकडून पॉलिसी राबवल्या जातात, धोरणं ठरवले जातात, धोरणांचं इम्प्लिमेंटेशन केलं जातं. ही सतत विकासाची जी प्रक्रिया आहे ना, ही सुशासनामध्ये घडत असते. पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे शासनानं दक्ष आणि प्रभावशील राहिलं पाहिजे. सुशासनामध्ये शासनाला समाजावर, जनतेवर किंवा अंतर्गत घटकावर आणि बाह्य घटकावर सुद्धा आपला प्रभाव निर्माण करता यायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये आहे की शासनानं कायम सजग आणि दक्ष राहायला पाहिजे. कशाच्या बाबतीत सजग राहायला पाहिजे? कोणकोणत्या प्रकारच्या समस्या आहेत, त्या समस्यांच्या बाबतीत जर सजगता दाखवली तर त्या वेळेवर सोडवल्या जाऊ शकतात. समस्या वेळेवर लक्षात आली नाही आणि ती जर वेळेवर सोडवली गेली नाही तर कालांतरानं तिचं स्वरूप जे आहे ते उग्र बनतं. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर निरक्षरता किंवा वाढती लोकसंख्या हे आपल्या समोर फार मोठे प्रश्न निर्माण होते. दारिद्र्य ही एक प्रचंड मोठ्या प्रमाणात ही समस्या होती. मग आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटनं किंवा आपल्या सरकारनं सजगता दाखवली, पंचवार्षिक योजना किंवा विविध प्रकारच्या योजना राबवल्या आणि मग हळूहळू आपण निरक्षरतेचं प्रमाण कमी केलं, दारिद्र्याचं प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न करतो, लोकसंख्येवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करतो. का? कारण त्या परिस्थितीबाबत शासन कुठेतरी सजग राहिलेलं आहे. मग ही झाली अंतर्गत बाबतीतली सजगता. बाह्य बाबतीत सुद्धा सजग असणं आवश्यक आहे. तुम्हाला माहिती आहे की जगामध्ये आज अनेक देश जे आहेत, या अनेक देशांमध्ये आर्थिक स्पर्धा आहे. ग्लोबलायझेशनमुळे, जागतिकीकरणामुळे जग म्हणजे एक ग्लोबल विलेज झालंय, खेडं झालंय आणि एक मोठी बाजारपेठ की ज्या बाजारपेठेमध्ये सगळे देश एकमेकांच्या समोर आले स्पर्धक म्हणून, ॲज अ कॉम्पिटिटर म्हणून. मग इथे शासनाला सजग राहण्यासाठी काय करायला हवं? जागतिक स्पर्धेमध्ये तुमच्या वस्तू, तुमचा माल, तुमचे नागरिक या स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी त्यांच्यामध्ये आवश्यक ते कौशल्य निर्माण करणं, इट वॉज अ बिग चॅलेंज ऑफ गव्हर्नमेंट, बिफोर गव्हर्नमेंट. ते त्यांना सुरुवात त्याची करायला हवी. मग आपण त्या अनुषंगानं बघा, तुम्ही मेक इन इंडिया असेल, सॉफ्ट स्किल सारखे प्रोग्राम असतील किंवा अनेक प्रकारच्या जे उद्योजक आहेत त्या उद्योजकांना प्रशिक्षण देणं, त्यांना कर्जामध्ये सवलत देणं किंवा 0% व्याजदरावर त्यांना आर्थिक मदत करणं की जेणेकरून नोकरी निर्माण करणारे अनेक उद्योजक भारतामध्ये निर्माण होऊ शकतील. सगळ्याच गोष्टी काही इथे स्पष्टपणे सांगण्याची आवश्यकता नाही. फक्त आपल्याला असं म्हणता येईल की शासनानं सजग असणं किंवा दक्ष असणं वर्तमानाबाबत आणि भविष्याबाबत सुद्धा हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि ते सुशासनामध्ये एक्सपेक्ट आहे. निद्रिस्त शासन काही कामाचं नाही. मग परकीय देश कोणताही आक्रमण करेल. भारत नाही का निद्रिस्त होता म्हणून कोणी यायचं आणि टिकली मारून जायचं. ग्रीक लोक आले, त्याच्यानंतर मोगलांची सत्ता झाली, इंग्रज आले, पोर्तुगीज आले. इंग्रज तर 150 वर्ष राहिले. नंतर मात्र भारतानं सजगता जी आहे आजच्या क्षेत्रामध्ये जर तुम्ही पाहिला, आज पूर्ण सिनेरिओ जर बघितला तर भारतानं अनेक क्षेत्रामध्ये मजल मारलेली आहे. कारण कोणत्याही राजकीय विचारधारेचा राजकीय पक्ष सत्तेवर जरी आलेला असला तरी त्यानं कुठेतरी सजगता दाखवलेली आहे. अँड इट इज अ साइन ऑफ गुड गव्हर्नन्स. पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे सुशासनामध्ये मानव अधिकाराला किंवा ह्युमन डेव्हलपमेंटला फार महत्त्व दिलं जातं. पहा तुम्ही, भारतामध्ये प्रत्येक वर्षी मानव विकासाचा निर्देशांक किती आहे हे डिक्लेअर केलं जातं. किंवा युनो सारखी जी आंतरराष्ट्रीय संघटना आहे तर ही पण जगातल्या अनेक देशांमध्ये सांगते की भारताचा कितवा नंबर आहे मानव विकास निर्देशांकामध्ये, पॅलेस्टाईनचा किती आहे, रशियाचा किती आहे, पाकिस्तानचा किती आहे. मग हा मानव विकास निर्देशांक काय आहे? तर ज्या देशामध्ये लोकांच्या विकासासाठी आवश्यक आणि पोषक असं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो, जो देश समाजाला अनेक प्रकारच्या फॅसिलिटीज पुरवतो, त्या देशातील ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट फार तीव्र गतीनं व्हायला मदत होते.
आणि हे जे मानवाधिकार आहे, ज्याला आपण ह्युमन राईट्स म्हणतो, हा मानवाधिकार जगामध्ये 1948 पासून फार महत्त्वाचा मानला गेला. 10 डिसेंबर 1948ला युनोनं मानवी हक्काचा जाहीरनामा काढलेला होता की ज्याच्यामध्ये आरोग्य, स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, विचार स्वातंत्र्य, नंतर अन्न, वस्त्र, निवारा या गरजा उपलब्ध होण्यासाठी उपजीविका, आपली उपजीविकेसाठी आवश्यक असं नोकरी व्यवसाय करण्याचा हक्क, जवळजवळ 36 ते 40 प्रकारचे हक्क दिलेत. आणि असं सांगितलंय की जगातल्या सदस्य देशांनी, युनोच्या सदस्य देशांनी काय करायचं की आपल्या देशामध्ये हे मानवी हक्क प्रोव्हाइड करायचे. व्यक्ती, माणूस हा ह्युमन बीइंग म्हणून अगोदर बघा, मग तो कुठल्या देशाचा आहे, त्याचा जन्म कुठे झालाय, तो कोणत्या वंशाचा आहे, इट डज नॉट मॅटर, ते महत्त्वाचं नाही आहे. आज काश्मीर खोऱ्यामध्ये जर तिथल्या सैन्यांकडून जमावाचा काही हल्ला झाला, हिंसाचार झाला, तर त्याचे पडसाद आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये उमटतात. आणि अशी टीका केली जाते की भारतामध्ये, जम्मू काश्मीरमध्ये मानवी हक्काचा हनन होते. तुम्ही असं म्हणू शकत नाही की हा भारताचा अंतर्गत प्रश्न आहे, अजिबात नाही. मानव अधिकार ही जी संकल्पना आहे ही आज ग्लोबल लेवलला अतिशय महत्त्वाची मानली गेलेली आहे. आणि सुशासनामध्ये हे मानवी अधिकार कशा पद्धतीने जपले जातील, या अधिकारांचा वापर करून मानवी विकास कशा पद्धतीने होईल याचा विचार केला जातो. आणि यालाच कनेक्टेड हा मुद्दा आहे पहा की सुशासनामध्ये राजनैतिक, आर्थिक आणि सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला जातो. मग राजनैतिक न्याय म्हणजे नेमकं काय, तर लोकांना मतदानाचा अधिकार असणं, लोकांना राजकीय मत व्यक्त करण्याचा अधिकार असणं, निवडणुकीला उभं राहण्याचा अधिकार असणं, एखाद्या राजकीय विचार प्रणालीचा पुरस्कार प्रचार करण्याचा अधिकार असणं, याला आपण राजनैतिक न्याय म्हणतो, जो की सुशासनामध्येच दिला जातो. दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे आर्थिक न्याय. आता भारतासारख्या देशामध्ये असे घटक होते की ज्यांना कधीही आर्थिक विकासाची संधी मिळालेली नव्हती. का बरं मिळालेली नव्हती? कारण भारतामध्ये चातुर्वर्ण व्यवस्था असल्यामुळे तुम्ही ज्या जातीमध्ये जन्माला आलेला आहात त्याच जातीचा व्यवसाय तुम्हाला करावा लागत होता. मग एखाद्या व्यक्तीमध्ये अंगभूत क्षमता असेल आणि तिला एखादी गोष्ट दुसरी करण्याची आवड असेल तर तिला तुमच्या समाज व्यवस्थेनं मान्यता दिलेली नव्हती, तिनं तिच्या जातीचाच व्यवसाय करायचा. मग झालं काय की विशिष्ट समूहातले, वर्गातले जे लोक आहेत त्यांचा आर्थिक विकास होऊच शकला नाही. असे अनेक घटक होते समाजातले की ज्यांना 2 वेळचं पुरेसं अन्न सुद्धा मिळू शकत नव्हतं. मग जेव्हा आपण भारतीय राज्यघटना स्वीकारली किंवा निर्मिती करत असताना हा आर्थिक न्याय लोकांना, समाजाला देण्याचं आश्वासन आपल्या सरनाम्यामध्ये दिलेलं आपल्याला दिसतं. मग हळूहळू पहा तुम्ही, आर्थिक समता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो, संपत्तीचं विकेंद्रीकरण करणं, एखाद्या व्यक्तीला तिच्या क्षमतेप्रमाणे, तिच्या कुवतीप्रमाणे आणि तिच्या आवडीप्रमाणे कोणत्याही प्रकारचा व्यवसाय, उद्योगधंदा करण्याचं स्वातंत्र्य दिलंय. तुम्ही नोकरी आणि व्यवसायाच्या निमित्तानं एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये सहजपणे जाऊ शकता, संचार स्वातंत्र्य तुम्हाला दिलंय. या सगळ्या गोष्टी आर्थिक न्याय प्रस्थापित करण्याच्या अनुषंगानं दिलेल्या आहेत. आणि तिसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे सोशल जस्टिस, सामाजिक न्याय. सामाजिक न्यायाचे प्रणेते कोल्हापूर संस्थानाचे शाहू महाराज आहेत. मुलांनो, इथे एक लक्षात घ्या की ही सुशासनाची संकल्पना आपण आधुनिक काळात अभ्यासतोय म्हणजे ती आत्ताच मांडली 90च्या दशकात असं अजिबात नाहीये. भारतामध्ये शाहू महाराजांचे सारखे संस्थानिक असू दे किंवा महात्मा गांधीजींसारखे असू दे, या लोकांनी कुठे ना कुठेतरी जे विचार मांडलेत किंवा त्यांनी जे ग्रंथ लिहिलेले आहेत त्याच्यामध्ये, आणि शाहू महाराजांचं तर कार्य हे जगामध्ये अनेक देशांनी मान्य केलेलं आहे. शाहू महाराजांना सामाजिक न्यायाचे प्रणेते म्हणतात कारण शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानामध्ये असे अनेक क्रांतिकारक निर्णय घेतलेले होते की ज्याच्यामुळे समाजातल्या सर्व घटकांचा विकास व्हायला मदत झालेली होती. मग त्यांचं शैक्षणिक धोरण असू दे, त्यांनी जी महारवत्न रद्द केलेली होती ते असू दे, अस्पृश्य आणि स्पृश्य असा जो भेदभाव होता तो दूर करण्याचा प्रयत्न केला, गरीब लोकांना रोजगारासाठी त्यांनी संधी दिल्या, अनेक प्रकारच्या योजना आहेत. मग यालाच आपण सोशल जस्टिस म्हणतो. आणि सोशल जस्टिस हे सुप्रशासनाचं लक्षण आहे. इट इज अ साइन ऑफ गुड गव्हर्नन्स.
आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी घडून येतात तेव्हा त्या देशातलं शासन हे सुशासन आहे असं आपल्याला म्हणावे लागेल. आता शेवटच्या मुद्द्याकडे येते की सुशासनाचं उदाहरण म्हणजे बघा, आपल्याला माहितीच्या अधिकाराचा कायदा दिला गेला, राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट, किंवा नागरिकांची सनद हा सुद्धा एक फार मोठा चर्चेचा विषय. पहा, नागरिकांची सनद म्हणजे काय की सार्वजनिक सेवा देणाऱ्या ज्या संघटना आहेत त्या संघटनांची कर्तव्य कोणती आहेत हे नागरिकांना कळायला पाहिजे, म्हणून ती सनद जाहीर सांगितली पाहिजे. म्हणजे नागरिकांना कळलं पाहिजे की या खात्याचं काम काय, हे खातं जे सेवा देणार आहे ते प्रॉपर देते की नाही. ही नागरिकांची सनद असू दे किंवा मग माहितीच्या अधिकाराचा कायदा असू दे, ही सगळी गोष्टी ज्या आहेत, या बाबी ज्या आहेत, या सुशासनाकडे वाटचाल करणाऱ्या आहेत. मला विश्वास आहे की आपण ही जी नाविन्यपूर्ण संकल्पना सुशासनाची अभ्यासली ही तुम्हाला निश्चितच समजलेली असेल. पुढच्या भागामध्ये, पुढच्या लेक्चरमध्ये आपण ई गव्हर्नन्स म्हणजे इलेक्ट्रॉनिक शासन किंवा इलेक्ट्रॉनिक प्रशासन ही संकल्पना अभ्यासणार आहोत. आज इथेच थांबूया. धन्यवाद.